सुस्वागतम. वर्ग 6वा मराठी सुलभ भारती. पाठ 13वा मोठी आई. स्वाध्याय. शब्दार्थ. जिन्नस वस्तू. तुळ्या लोखंडाच्या जाड सळ्या. कडबा कणसे कापल्यानंतर उरलेला गुरांना खाण्याचा भाग. मातृभूमी जन्मभूमी. प्रेमभाव बाळगणे आपुलकी असणे. प्रश्न पहिला. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? उत्तर. घर बांधण्यासाठी सिमेंट, गिट्टी, लोखंड, विटा इत्यादी वस्तू लागतात. प्रश्न दुसरा. जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात? उत्तर. जमिनीच्या पोटात लोखंड, दगडी कोळसा, चुनखडक, पेट्रोल, डिझेल, सोने इत्यादी खनिजे सापडतात. प्रश्न तिसरा. कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? उत्तर. कारखान्यात धातूपासून मोटारी, विमान, आगगाडी, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, लोखंडी खुर्च्या, पलंग इत्यादी वस्तू तयार होतात. प्रश्न चौथा. चुना कशापासून तयार करतात? उत्तर. चुना चुनखडकापासून तयार करतात. प्रश्न पाचवा. लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा? उत्तर. लेखिकेच्या मते भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे होतो, शहाणे होतो. माणसाला प्रत्येक गोष्ट या भूमीनेच दिली आहे. म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा. प्रश्न दुसरा. तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थातील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात त्याची यादी बनवा. उत्तर. फळे, भाजीपाला, धान्य हे सर्व आपल्याला जमिनीकडून मिळते. प्रश्न तिसरा. आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. या मातृभूमीतच आपण जन्मलो आहोत. भूमीतल्या अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. आपल्याला प्रत्येक गोष्ट या भूमीनेच दिली आहे. म्हणून आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगायला हवा. प्रश्न चौथा. मोठी आईसाठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा. उत्तर. मोठ्या आईसाठी पाठात आई, माता, धरणी, धरणी माता, भूमी, मायभूमी हे शब्द वापरले गेले आहेत. प्रश्न पाचवा. पाटी पेन्सिल सारखे जोड शब्द पाठातून शोधून लिहा. उत्तर. दगड माती, दूध दही, गाई म्हशी, अन्न वस्त्र, घरदार, धनधान्य, भांडी कुंडी, चहा साखर. प्रश्न 6वा. खालील शब्दांची समानार्थी शब्द लिहा. मातृभूमी, मायभूमी. वस्त्र, कापड. माया, ममता. आई, माता. प्रश्न 7वा. हे शब्द असेच लिहा. जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र,
मायभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे. प्रश्न 8वा. खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा. साखर, ऊस, फुटाणे, हरभरा, मनुके, द्राक्ष, भाकरी, ज्वारी, चपाती, गहू, वेफर्स, आलू, सॉस, टोमॅटो, सरबत, लिंबू, चिक्की, गूळ. प्रश्न 9वा. खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. तुळई, तुळया, दागिना, दागिने, बिजागिरी, बिजागऱ्या, झाड, झाडे, कवट, कवठे, माती, माती. प्रश्न 10वा. खालील तक्ता भरा. मनुष्याचे खाद्य, फळे, भाजीपाला, धान्य, घर बांधणीला उपयुक्त वस्तू, लोखंड, विटा, सिमेंट, विविध खनिजे, लोखंड, सोने, दगडी कोळसा, प्राण्यांचे खाद्य, गवत, चारा, कडबा. प्रश्न 11वा. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो त्या कामांची यादी करा. उत्तर: नांगरणी, पेरणी, कापणी. खालील तक्ता पूर्ण करा. लोखंडी वस्तू: खुर्च्या, पलंग, बाज. काचेच्या वस्तू: बांगड्या, कप, पेला. लाकडी वस्तू: टेबल, खुर्ची, पलंग. मातीच्या वस्तू: माठ, चूल, खेळणी. प्रश्न 13वा. जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची यादी करा. जमिनीच्या खाली येणारी पिके: गाजर, मुळा, अद्रक, हळद, लसण, कांदा, बीट, भुईमुगाच्या शेंगा, रताळे, आलू. जमिनीच्या वर येणारी पिके: गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर. प्रश्न 14वा. खालील वस्तूंपासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात ते लिहा. बटाटा, चिप्स, भाजी, पराठे. उडीद, डाळ, वडे, पापड. टमाटर, चटणी, सॉस, सूप. प्रश्न 15वा. मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहा. उत्तर: घर, कपडे, फळे, भाजीपाला, धान्य, कडधान्य, खनिजे, पाणी. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.